कोणत्याही संघटनेचा जो कोर वर्किंग असतं त्यामध्ये नियोजन, अंमलबजावणी आणि मूल्यांकन या 3 टप्पे असतात आणि त्या 3 टप्प्यामध्ये सिंहावलोकन हे अभिप्रेत असतं, कुठे होतो, कुठे आहे आणि कुठे जायचं. या तिन्हीची प्रक्रिया ही आढाव्याच्या माध्यमातून घेतल्या जात असते आणि यापूर्वी संघटनेच्या ज्या काही अडीअडचणी असतील, जी स्ट्रेंथ असेल त्याच्या अनुषंगाने चर्चा झाली आणि आगामी काळात जो काँग्रेस पक्षाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या संदर्भात देखील चर्चा झाली. संपूर्ण महाराष्ट्रात आज रोजी अनेक मुद्दे आहेत की ज्यामुळे जनसामान्य हे हवालदिल आहेत आणि या सगळ्यात मोठ्या समस्यांपैकी एक म्हणजे शेतीविषयक शेतकऱ्यांची समस्या. आज रोजी कुठल्याही शेतमालाला भाव नाही. उलटपक्षी जे पिकं आता सोंगून खळहून बाहेर बाजारपेठेत यायला निघाली आहेत अशा तुरीसारख्या पिकासंदर्भात ऑस्ट्रेलियावरून तूर आयात करून भाव पाडण्याचा प्रयत्न होत आहे. एकीकडे सोयाबीनचं तेल 170 रुपये किलो तर दुसरीकडे सोयाबीन 4,000 रुपये क्विंटल. हीच परिस्थिती कापसाच्या संदर्भात आहे, कांद्याच्या संदर्भामध्ये आहे, हरभऱ्याच्या संदर्भात आहे आणि हमीभाव जो शासनाने सुनिश्चित केलेला आहे त्या हमीभावानुसार खरेदी देखील सुरू नाही. त्यामुळे आज शेतकरी पूर्ण हवालदिल आहे. शेतमालाला भाव नाही. कर्जमाफीची घोषणा केली होती, मात्र कर्जमाफीवर बोलायला हे सरकार तयार नाही आणि अशा परिस्थितीत या आयात निर्यातीचं धोरण, शेतकऱ्यांच्या विरोधातील धोरण आणि उद्योगपतींच्या, भांडवलदारांच्या धार्जिनं धोरण हे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहे. याचा निषेध करण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रात 3 तारखेला आम्ही जिल्ह्यांमध्ये आंदोलन करणार आहोत की जेणेकरून या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे या सरकारचं लक्ष वेधलं जाईल आणि शेतकऱ्यांसोबतही ही जी भीषण अवस्था जी आज निर्माण झाली आहे याला संपूर्णतः शेतकरी जबाबदार कसे या अनुषंगाने देखील याचाच एक जागरणाचा आमचा भाग राहणार आहे. मात्र निवडणुका होऊन गेल्यात. या सगळ्या कार्यक्रमाचा हेतू हा शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळणे आणि जी कर्जमाफीची घोषणा भाजपने जी केली होती त्याची अंमलबजावणी करणे हा 3 तारखेला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगानं आंदोलन उभं राहणार आहे आणि 4 तारखेला जे महानगर आहेत त्या महानगरपालिकांमध्ये त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आता इलेक्ट्रोल ज्या बॉड्या आहेत त्या निवडून आलेल्या बॉडीज या बरखास्त केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी प्रशासक बसलेले आहेत आणि लोकांचा जो आवाज आहे, लोकांच्या तक्रारी ज्या आहेत त्या नगरसेवकांच्या माध्यमातून येत होत्या, महापौर आणि त्या यंत्रणेच्या माध्यमातून सत्तेचं विकेंद्रीकरण केलं जात होतं. हे सर्व केंद्रित आता प्रशासकाजवळ झालं आहे आणि प्रशासक, स्थानिक आमदार आणि पालकमंत्री यांचे कडबोळ त्या ठिकाणी जमा झालं आहे आणि हे फक्त आता ठेकेदार धार्जिनं एक काम त्या ठिकाणी करत आहे. त्यामुळे नालीच्या सफाईपासून तर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांपर्यंत आणि पाणीपुरवठा दैनंदिन नियमित सुरळीत पाणीपुरवठ्यापासून तर दिवाबत्तीपर्यंतचे खूप मोठे प्रश्न हे महानगर पातळीवर आज निर्माण झालेले आहे. त्यामुळे प्रत्येक महानगरपालिकेवर 4 तारखेला आम्ही आंदोलन करत आहोत. त्यामुळे ही 2 कार्यक्रमांच्या अनुषंगानं काल आणि आजच्या मीटिंगमध्ये साधक-बाधक चर्चा झाली आणि या चर्चेतून या आंदोलनाची रूपरेषा ही सुनिश्चित करण्यात आली. यासोबतच 8 आणि 9 तारखेला जी महाराष्ट्रामध्ये जी सद्भावना मोठ्या प्रमाणावर जी घसरण सद्भावनेची झाली आहे आणि परिणामस्वरूप आज माणसात, धर्मात, जातीत द्वेषाचं वातावरण जे निर्माण झालेलं आहे तो द्वेष नष्ट व्हावा आणि आपण सर्वांनी गुण्यागोविंदान राहावं म्हणून सद्भावना वृद्धिंगत होण्याच्या अनुषंगानं जी सद्भावना पदयात्रा काढण्यात येणार आहेत त्या पदयात्रेच्या अनुषंगानं देखील काल आणि आजच्या मीटिंगमध्ये निर्णय घेण्यात आले. 3 तारखेला अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. विधान भवनाच्या दिशेने आंदोलन करण्याचं काही नियोजन करण्यात आलं आहे का? जिल्हा पातळीवर हे नियोजन आम्ही केलेलं आहे आणि यथाअवकाश आमच्या ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत या दुसऱ्या आठवड्यात हे विधान भवनाच्या वर आंदोलन घेऊन येणार आहेत वेगवेगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने. 8 आणि 9 तारखेला जी पदयात्रा तुम्ही काढणार आहात ती नेमकी कुठून
ती पदयात्रा आहे, म्हणजे अर्थात पायीच चालणार आहोत. आणि सद्भावना हा आमचा चालण्याचा आणि एकंदरीत निर्माण होण्याचा आमचा जो प्रयत्न आहे सद्भावना निर्माण होण्याचा, त्यामुळे त्याच अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी बोलणार आहोत. ही परिस्थिती का निर्माण झाली, सद्भावनेमध्ये घसरण का झाली, आज माणूस माणसाचा जीवावर का उठला, जाती जातींमध्ये धर्मांमध्ये भांडणं का होतात आहेत, याचा आपसूक आढावा हा त्या अनुषंगाने हा कळत न कळत कुठे ना कुठे घेतला जाणार आहे. त्यामुळे एकूण वसा जो करून आम्ही याची सुरुवात करणार आहोत आणि बीडला यशवंतराव चव्हाण जे त्या ठिकाणी सभागृह आहे त्या ठिकाणी आम्ही या पदयात्रेचा समारोप करणार आहोत. आणि आधी सांगितल्यानुसार आधी सद्भावनेचं साकडं घालण्याकरता नारायणगड आणि भगवानगडावर देखील आम्ही जाणार आहोत. सर, आता तर माहिती समोर येते ते म्हणजे मंत्रालयामध्ये सुरक्षा व्यवस्था असूनही एका तरुणाने जाळीवरती उडी मारलेली आहे. आपल्या आईला न्याय मिळत नसल्याने या तरुणाने ही उडी मारल्याची माहिती समोर येते, सुरक्षा असून देखील. प्रशासन हे निर्डावलेलं आहे आणि या निर्डावलेल्या प्रशासनाचे अनेक मुद्दे समोर येत आहेत. जनतेचे कामं करायचे सोडून मंत्र्यांच्या आणि सत्ताधारी आमदारांच्या घरापुढेच हे बैठकी घेत आहेत आणि तिथेच पहारा देत आहेत की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि बेताल स्वरूपामध्ये आता कारभार सुरू आहे. काही महसूल अधिकारी नुकतेच एक अवैध स्वरूपाचं रिसॉर्टवर पार्टी करताना आढळून आले. आता अवैध जे रिसॉर्ट आहे तिथे महसूल विभागाचेच लोक जर जात असतील तर मंत्री हे बेफिकीर आणि त्यांचे अधिकारी सैराट असं एक चित्र महाराष्ट्रात जे निर्माण झालं आहे त्याचाच हा परिणाम आहे की न्यायासाठी मंत्रालयात येऊन जर उडी मारावं लागत असेल तर प्रशासन हे सर्वसामान्यांचे काम करत नाही, हे त्याचं एक असलेला उत्कृष्ट उदाहरण आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात पुन्हा एकदा एक नवीन तारीख समोर आली. आजही निकाल लागला नाहीये, तर आता निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्या गेल्या. तारीख पे तारीख आणि सगळी सत्ता आमच्या खिशात, ही त्यामागची भूमिका आहे. आपण मागच्या आठवड्यात सगळे माध्यमं मला येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या निवडणुकीत काय करणार हा प्रश्न आपण सर्वजण मला जेव्हा विचारत होता तेव्हा मी आपल्याला हेच सांगत होतो की या सरकारला सगळी सत्ता जी आहे ही स्वतःच्या हातात हवी आहे. मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राची सत्ता सगळी त्यांच्या हातात हवी आहे आणि देशातला गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांना सगळी सत्ता त्यांच्याजवळ हवी आहे. त्यामुळे 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीवर सत्तेचं विकेंद्रीकरणाचं जे सूत्र आपल्या संविधानाने स्वीकारलं आहे त्या मूल्याच्या आणि त्या सूत्राच्या विरोधात भाजपची एकूण कार्यपद्धती आहे. त्यामुळे सगळी सत्ता आमच्याजवळच हवी, हे त्यामागचं कारण आहे. त्यासोबतच आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केलं होतं की 16 फिक्सर्स जे आहेत अधिकाऱ्यांमध्ये ते सापडले आहेत, त्यामुळे कुठेतरी प्रशासनामध्ये फिक्सर्स आढळून आलेले आहेत. त्या फिक्सरांची यादी लगेच ताबडतोबीनं जाहीर करावी. मंत्री कोण होते ते फिक्सर, तेही यादी जाहीर करावी आणि या फिक्सर मंत्र्यांवर कोणची कारवाई करणार तेही सांगावं. माहिती अधिकार कायदा हा मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना अस्तित्वात आला आणि या देशाचा मालक या देशातला सर्वसामान्य माणूस आहे, नागरिक आहे आणि नागरिकाला सगळी माहिती मिळाली पाहिजे. तेव्हा ह्या 16 लोकांची, ज्या फिक्सरांची यादी जाहीर करावी आणि हे फिक्सर महाभाग कोणाकोणाकडे काम करत होते आणि फक्त केवळ अधिकाऱ्यांचाच बळी देणार आहात का हे 16 ज्या मंत्र्यांकडे काम करत होते त्या मंत्र्यांनाही फिक्सर ही पदवी मुख्यमंत्री देणार आहात का, याकडे आता सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. सर, खरं तर जर आपण पाहिलं तर अजून एक माहिती समोर येईल ती म्हणजे की जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती आणि काल मध्यरात्री 1 वाजता जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये एक छोटी बैठक झाली. त्यामुळे कुठेतरी असं वाटतंय जयंत पाटील हे जाण्याचं अनेक दिवसांपासून अशा प्रकारच्या वावड्या उठवल्या जात आहेत आणि भाजपला स्वतः सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडे 238 आमदार आहेत असं ते सांगतात. मात्र दुसऱ्या पक्षातून कोणी आमच्या पक्षात येणार आहेत ही आवई आणि ही अफवा उठवल्याशिवाय त्यांना करमत नाही. त्यामुळे अशा ज्या सगळ्या अफवा आहेत त्या केवळ अफवा आहेत आणि भाजप जर खरंच मजबूत आहे तर ते फोडाफोडीच्या अनुषंगाने अफवा का पसरवतात हा कळीचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो. सर, शेवटचा प्रश्न. खरं तर विधानसभा निवडणुकीनंतर आपण पाहतोय की महाविकास आघाडीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप देखील झाले. महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत तर तुम्ही समतोल साधण्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरेंची भेट घेणार का, म्हणजे कार्यभार स्वीकारल्यानंतर देखील तुम्ही त्यांची भेट घेणार का?
ते आमचे मित्रपक्ष आहेत आणि या मित्रपक्षांमध्ये जो काही एक सलोखा आणि एक जी त्याचा जो प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल पूर्ण पाळला जाईल आणि यथावकाश या सगळ्या समन्वयाच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्ष हा जरूर प्रयत्नशील राहील. तुम्ही त्यांची भेट घेणार? अर्थात ते समन्वय आमचे मित्रपक्ष आहेत आणि त्या मित्रपक्षातले ते नेते आहेत आणि त्या नेत्यांच्या संदर्भामध्ये हा भेटीचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ शकत नाही. चलो थँक्यू. प्रश्न इंद्रजित सावंत यांना देखील धमकी मिळालेली आहे. इंद्रजित सावंतांना जी धमकी मिळते त्या प्रश्नाचं थेट उत्तर देण्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या चित्रपटाला करमाफी व्हावी आणि GST पण त्याचा जो आहे हा कुठेतरी त्याला सवलत द्यावी किंवा तो रद्द करावा आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार ताबडतोबीनं छावा चित्रपट हा करमुक्त करावा ही मागणी होती. आणि शिवजयंतीच्या दिवशी करत असताना आम्ही असंही भान ठेवलं होतं की ही मागणी ही राजकीय स्वरूप त्याला न देता टीका टिप्पणीचं स्वरूप न देता मी विनंती मुख्यमंत्र्यांना त्या दिवशी केली होती. मात्र अद्याप यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. आणि सोबतच आज जो धमक्याचा जो आलेला फोन आहे आणि त्यातल्या वापरली गेलेली जी भाषा आहे ही निश्चित सरकारच्या मनात काय आणि डोक्यात काय हे त्यातून दिसतंय. आणि या निमित्ताने एक शंका निर्माण होती आहे. ती शंका म्हणजे चिटणीसांनी त्यांच्या बखारीत छत्रपती संभाजी महाराजांची केलेली बदनामी, पुढे चालून द्वितीय सरसंघचालक गोळवळकर गुरुजींनी देखील संभाजी महाराजांवर अशोभनीय आणि अत्यंत बदनामीकारक आणि संपूर्णतः चुकीच्या अशा प्रकारचे वक्तव्य बंच ऑफ थॉट नावाच्या पुस्तकास जो संघाचं मुखपत्र म्हटलं जातं, जो त्यांचा ग्रंथ म्हटला जातो, त्यांची घटना म्हटला जातो, त्या पुस्तकात संभाजी महाराजांच्या संदर्भामध्ये अत्यंत आक्षेपार्ह गोळवळकर गुरुजींनी देखील लिखाण केलेलं होतं. पलीकडे जाऊन विनायक दामोदर सावरकर यांनी देखील संभाजी महाराजांबद्दल अत्यंत बदनामीकारक मजकूर हा लिहिलेला होता. आता छावा चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर हा जो वाद सुरू आहे या वादामध्ये हे तीनही ज्या घटना आहेत आणि ह्या तिघांनी केलेले ज्या टिप्पणी आहे वक्तव्य आहे ह्या विसरता येणार नाही. आणि या फोनवरून दिलेल्या धमकीचा संदर्भ याच्यामध्ये जोडत असताना कुठे हा चित्रपट करमुक्त न करण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्व बदनामीकारक लोकांची रीत तर ओढत नाही ना, हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. किसानों की सारी समस्याओं को लेकर, जो किसानों की दिक्कत है, फसल को दाम नहीं, जो कर्ज माफ़ी की जो घोषणा की थी उसकी अभी तक उसका इम्प्लीमेंटेशन नहीं, और तमाम किसानों की जो समस्या है उसको लेकर 3 तारीख को पूरे महाराष्ट्र में हम किसानी को लेकर आंदोलन कर रहे हैं. और 4 तारीख को महानगर पालिकाओं का जो वहाँ पर जो एडमिनिस्ट्रेटर लगा हुआ है वो जनता की जो समस्या है उनकी तरफ उनकी अनदेखी है. पीने का पानी समय पे नहीं मिल रहा है, जो स्ट्रीट लाइट होते हैं उसकी भी दिक्कत है, रास्ते पे जो खड्डे हैं दिन ब दिन वो बढ़ते जा रहे हैं, जो रोज़मर्रा का जो सफाई का काम है वो नहीं हो रहा है. तो ये भी बहुत ही एक जो बड़ी समस्या है शहरी निकायों की और शहरी विभाग की, उसके लेके हम 4 तारीख को हर महानगर पालिका में एक आंदोलन कर रहे हैं. बात है कि सरकार में देवेंद्र फडणवीस कह रहे हैं कि मैं PA, PS, OAG जो भी कलंकित होंगे या जो भी भ्रष्टाचार में लिप्त होंगे उनको नियुक्त नहीं करूंगा. इसको लेकर सरकार में अनबन सामने आ रही है. कृषि मंत्री जिनके ऊपर अभी उन्होंने एक क्लीन है वो कुछ 106 बताया है और जो पूरे फिक्सर है वो कुछ 16 लोग बनाए हैं. तो उन्होंने वो जो क्लीन है, जो अच्छे काम करने वाले 106 लोग हैं, उसकी भी जो लिस्ट है वो पब्लिश करना चाहिए. और जो 16 फिक्सर है वो कौन है और इसके पहले वो किस मंत्री के पास थे उसको भी उन्होंने पूरी जो जानकारी है वो देश के सामने रखना चाहिए. और फिक्सर मंत्री जो है वो कौन थे वो भी उसमें से उन्होंने बताना चाहिए. जी हाँ, तो जो अधिकारी जो फिक्सर पहले था उसी का जिक्र उन्होंने किया है. उन्होंने 106 को क्लीन चिट दी और कुछ लोगों को फिक्सर कहा. तो जो फिक्सर है वो तो टीम ही होगी ना,
तो इसका मेन डॉन कौन था? तो ये 16 लोग पिछली सरकार में किस फिक्सर के पास थे? इनका आका कौन था? ये भी सवाल लाजमी, और वो भी उन्होंने इसकी पूरी जानकारी देना चाहिए। मंत्रियों पर कार्रवाई होनी चाहिए। वो तो सवाल ही नहीं आता। वो खुद ही बोल रहे हैं कि ये फिक्सर है, और उनका जो सरगना जो था वो कौन है, ये अपने आप जब जाहिर हो जाएगा तो वो देना ही चाहिए। वो तो मांग करने की जरूरत नहीं है। तो नैतिकता काफ़ी बताते हैं, तो उन्होंने तो करना ही चाहिए उसमें। ये तो मांग की क्या जरूरत है इसमें? सरकार में भी कुछ ठीक नजर नहीं आ रहा है, क्योंकि मंत्री कहेंगे हमें तो पीए और ओएसडी भी जो नियुक्त करने का अधिकार। हाँ, तो ये तो आए दिन ये तो देखना पड़ेगा, क्योंकि ये कोई विचारधारा के लिए नहीं है, सत्ता के लिए इकट्ठे आए हुए लोग हैं। इनका तो जो है ये पूरा 5 साल तो यही चलेगा, क्योंकि ये गैंग है और ये गैंग वॉर चल रहा है। ऐसा भी मैं बोलूँगा तो गलत नहीं होगा। सर, फेस स्कैन करके मंत्रालय में आज एक घटना लड़ी है, एक ने आंदोलन किया है, किस तरह से देखते हो? जो अफसर जो है वो जो आम आदमी उसका कोई काम नहीं कर रहे हैं। जो सारी जो गवर्नमेंट की जो पूरा जो सिस्टम है, वो सिस्टम मंत्रियों के और उनके सत्ता के जो एमएलए उनके इर्द गिर्द घूम रही है, और इनके इशारे पर ही काम कर रही है। और नतीजम जो आम आदमी के जो काम होना चाहिए, रोज़मर्रा के जो काम होना चाहिए, ये काम पूरे ठप गए हैं। तो इसका ही एक नतीजा है। इतना ही नहीं, तो जो रेवेन्यू डिपार्टमेंट के 100 अफसर जो है वो एक अवैध जो रिसोर्ट है उसमें जाकर पार्टी करते हुए दिखे हैं। किसी ने कहा पार्टी करना वो जिसका उसका है, मगर जो जिसकी कोई परमिशन नहीं और पूरी तरीके से वो अवैध है, ऐसे रिसोर्ट में जाकर वो पार्टी कर रहे हैं। तो ये अधिकारी जो है वो सैराट है, और जो मंत्री जो है वो मंत्री गैर जिम्मेदाराना है। इसी का है वो ये नतीजा है। नीलेश राणे ने एक ट्वीट किया है और कहा कि उनके चुनाव क्षेत्र में भारत पाकिस्तान मैच हुआ तो एक किसी मुस्लिम व्यक्ति ने पाकिस्तान के नारे लगाए, तो उसके ऊपर आज बुलडोजर चलाएगा उसके बंगाल की दुकान थी, उसको वहाँ पर अरेंज भी किया गया। इसको लेकर आप कैसे कहें? वो कह रहे हैं कि ऐसे बहुत से लोग हैं जो हमारे बीच में घूम रहे हैं, लेकिन वो उनकी आस्था या उसका यह अराजकता है। ऐसे मसले उठाना, बोगस स्वरूप में खड़े करना और कार्रवाई करना। मैं तो ऐसा भी कहूँगा कि ये ऐसे कुछ लोग हैं जो देशद्रोही है। ऐसी भी प्रवृत्तियाँ बहुत सारी महाराष्ट्र में या पूरे देश भर में देखी जाती है। ये कि भारत क्यों जीता, पाकिस्तान जीतना चाहिए था, ऐसे बोलने वाले भी लोग बदकिस्मती से महाराष्ट्र में रहते हैं, और उनको हर चीज़ में राजनीति करना है। ये घिनौना जो सोच है, विचार है, इस विचार के खिलाफ हम सब लोगों ने इकट्ठा आकर लड़ने की आवश्यकता है। वो कार्रवाई हुई सही है। मैं आपको वही कह रहा हूँ कि कार्रवाई कानून है, और ये जो है ये गलत तरीके से कानूनी प्रक्रिया का उल्लंघन करते हुए इस प्रकार से कोई कार्रवाई होती तो उसका समर्थन नहीं हो सकता है। मैं उसके आगे जाके बोल रहा हूँ कि वो कार्रवाई को जायज़ यदि है, उसको टेक्निकली पूरा करके किया होगा तो वो अपनी जगह है। मगर भारत और पाकिस्तान की मैच को लेके अपनी वोट बैंक बढ़ाने के चक्कर में एक वर्ग कार्यरत है, इसकी तरफ भी मैं आपका ध्यान आकर्षित करना चाहता हूँ। केंद्रीय मंत्री किरण रिजिजू ने ट्वीट किया है आज, और उन्होंने पुराना एक एमआईएम के नेता का जो चुनाव हार गए नांदेड़ से, मोहित, जिनका एक वीडियो ट्वीट किया है जिसमें 15 मिनट की बात करें, लेकिन उस ट्वीट को आज रिजिजू ने, केंद्रीय मंत्री ने किया और कहा कि अल्पसंख्यकों को हिंदुओं की आस्था का ध्यान रखना चाहिए, क्योंकि हिंदू सहिष्णु है और हिंदुओं ही धर्मनिरपेक्ष है। सभी को एक दूसरे की आस्था का ध्यान रखना चाहिए, और वो केंद्रीय मंत्री है, यदि कुछ गलत हुआ है और चुनाव के दरमियान हुआ है तो उन्होंने उन पर जो भी कोई लीगल एक्शन है वो लेना चाहिए। तो वो वीडियो अभी क्यों ट्वीट किया? हाँ, तो वो उनका सीधा सीधा मतलब है ना कि वो हमारे मराठी में कहावत है कि जुन्या कड़ीला ऊत आणणे, शिळ्या कड़ीला ऊत आणणे। अब उसका हिंदी मालूम नहीं मुझे क्या है। ग्रामस्थ उपोषण करत आहेत, जो काही तपास सुरू आहे त्यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। तुम्ही पण सद्भावना रॅली करणार आहात, तुम्ही ग्रामस्थांना काय आश्वासन देणार आणि सरकार कारवाई करत आहे? काही पोलीस अधिकारी आहेत मत्साजोगला नुकतंच आमचं काँग्रेसचं शिष्टमंडळ जाऊन आलं, त्यांच्या कुटुंबियांना भेटून आलं, आणि भेटून येत असताना सद्भावना यात्रेचा जो आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे तो त्यांच्यापर्यंत सांगितला, आणि त्या प्रयत्नाला आणि आम्ही जो उपक्रम हाती घेतला आहे त्याला त्यांनी भरभरून त्याला समर्थन दिलं आहे, आणि अशाच गोष्टींची आवश्यकता आहे हे देखील सांगितलं आहे। राहता राहिला विषय संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणातला, तर कठोरात कठोर कारवाई व्हावी ही सगळ्यांचीच मागणी आहे, आणि आमची देखील तीच मागणी आहे। बीजेपी नेता जो है वो
कांग्रेस हो या फिर शरद पवार की एनसीपी हो या फिर उद्धव ठाकरे ऑपरेशन चला रहे हैं, उनका कहना है कि कई लोग उनके संपर्क में हैं। जयंत पाटिल जो बड़े नेता है उनका भी नाम सामने आ रहा है। उनका कहना है कि आने वाले दिनों में सही समय पर एंट्री होगी आपके विधायकों की। पहले आप बोलते हो कि अब के बार 400 पार, और हमारे पास बहुत ही बड़ा नेतृत्व है, और फिर उसके बावजूद कोई प्रोजेक्ट टाइगर या कोई मिशन टाइगर बिगर इस प्रकार से कुछ काम करते रहते हैं। महाराष्ट्र में चुनाव हुआ, जो नतीजे हो गए उसमें थंपिंग मेजॉरिटी जो है वो महायुति को मिली है। वही कहते हैं कि हमारे पास 238 विधायक हमारे पास है। अब इतनी बड़ी संख्या रहने के बाद भी उनको यदि शांति नहीं है तो इसका मतलब कहीं ना कहीं ये चुनाव जो नतीजा है उसमें उन्होंने छेड़खानी की, और इतनी सत्ता मिलने के बावजूद यदि दूसरी पार्टी को फोड़ना चाहते हैं तो इसका मतलब ये है कि वो काफ़ी अंदर से खोखले हो चुके हैं और बहुत ही उनकी स्थिति नाजुक है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।